नवी मुंबई हार्बर लाईन वरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। रेल्वे 15 ते 20 मिनिटं सध्या विलंबाने आहे। ठाण्याला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। पनवेलहून ठाण्याला जाणारी रेल्वे विलंबाने सध्या सुरू आहे। त्यामुळे प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, काय सद्य परिस्थिती आहे? नवी मुंबई हार्बर लाईनवरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी आहे। काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलेला आहे आणि त्यामध्ये नवी मुंबईमध्ये देखील काल रात्रीपासूनच मोठा पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा फटका नवी मुंबईतील रेल्वे वाहतुकीला देखील बसला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हार्बर लाईनवरील जी रेल्वे आहे ती 15 ते 20 मिनिटे उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण इथे स्टेशन परिसरामध्ये आहे। तुम्ही स्टेशन परिसरातील दृश्य देखील पाहू शकता की अनेक लोक आहेत ते ट्रेनची वाट पाहत या ठिकाणी उभे असतात किंवा काही जण आहेत ते पावसामुळे घराबाहेर पडत नाही आहेत। मात्र कुठेतरी जे रेल्वेने प्रवास करतात, नोकरीसाठी मुंबईला जातात, त्यांचे मात्र यामुळे कुठेतरी हाल होताना पाहायला मिळत आहे। त्यासोबत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प झाली असून उशिराने आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत ते वाशी आणि सानपाडा या दरम्यान देखील एक ट्रेन जी अडकून बसली होती आणि त्यामुळे कुठेतरी या मध्ये रेल्वे ही उशिराने होत आहे। मात्र ती ट्रेन सध्या सुरळीत सुरू झालेली आहे। मात्र कुठेतरी पनवेलवरून ठाणेला जाणारी जी ट्रेन आहे, रेल्वे आहे, ती सध्या कुठेतरी 15 ते 20 मिनिटे उशिराने होत आहे आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांचे जे हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित साधारणपणे ही परिस्थिती कधीपर्यंत सुरळीत होईल याचा काही अंदाज? म्हणजे पहाटेपासूनच जोरदार पावसाने पुन्हा सुरुवात केली आणि त्यानंतर अचानकपणे जी रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आणि सकाळपासूनच कुठेतरी 15-20 मिनिटं असतील किंवा अर्धा तास असेल त्यानुसार ही रेल्वे वाहतूक पाहायला मिळते ठप्प झालेली आहे आणि आता सुद्धा पाऊस सुरूच आहे। मात्र सध्या जी लोकल आहे ती सुरू आहे, मात्र 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। त्यामुळे आता हे असंच कधीपर्यंत सुरू राहणार हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्त्वाचं असेल। निश्चित आकांक्षा, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।